खोपोली नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबरला पार पडली होती. त्याचा निकाल 21 डिसेंबरला लागलेला आहे आणि या निकालानुसार आपण पाहतोय खोपोली नगरपालिकेमध्ये 31 जागांपैकी महायुतीमधून भारतीय जनता पार्टीने 8 जागा त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी 4 जागांवर त्यांना यश मिळाले. आज आपण आहोत भारतीय जनता पार्टीचे विजय उमेदवार विक्रम यशवंत साबळे यांनी या ठिकाणी विजयाच्या पूर्वीच त्यांनी त्या ठिकाणी खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी कार्यालय उभं केलेलं आहे आणि आपण पाहतोय की अनेक दिग्गजांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र साबळे कुटुंब असं आहे की त्यांची तिसरी पिढी आता या राजकारणात म्हणजे नगरपालिकेमध्ये त्यांची एंट्री झालेली आहे. पूर्वी त्यांचे आजोबा होते, त्यांनी LM साबळे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नगराध्यक्षपद या खोपोली नगरपालिकेचं भूषवलं होतं. त्याच्यानंतर विक्रम साबळे यांचे काका तुकाराम साबळे यांनी सुद्धा नगरपालिकेमध्ये विजय मिळवून त्या ठिकाणी सभापतीपद भूषवलं होतं. आत्ताच्या या निवडणुकीत जो निकाल जाहीर झाला त्याच्यामध्ये विक्रम साबळे हे एक नौखे आणि तरुण उमेदवार या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खोपोली नगरपालिकेच्या नगरसेवक पदावर निवडून येऊन त्यांनी नगरपालिकेमध्ये एंट्री केलेली आहे. आणि आपण सारा हा प्रकार पाहत असताना खोपोली शहरामध्ये एक साबळे कुटुंबियांचं वेगळं नाव आहे. त्या ठिकाणी त्यांनी पूर्वीपासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याकारणानं यशवंत साबळे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रम या ठिकाणी तरुणांसाठी, महिलांसाठी आणि वयोवृद्ध असतील, धार्मिक क्षेत्रातील असे कार्यक्रम त्यांनी घेतले होते. आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिक जोमाने काम करण्यासाठी मग महिला बचत गट असतील किंवा तरुण वर्ग असतील यांच्यासाठी काम करण्यासाठी नगरपालिकेमध्ये यशवंत साबळे यांनी त्यांचे चिरंजीव विक्रम साबळे यांना मैदानात उतरवलं आणि यश देखील मिळवलं. परंतु यशवंत साबळे यांना एवढा म्हणजे इतका कॉन्फिडन्स होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये या प्रभागामध्ये जो वर्चस्व आहे तो कायम ठेवून आपले सुपुत्र विक्रम साबळे हे निवडून येतीलच असा कॉन्फिडन्स त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला होता. आणि निवडणुकीच्या निकाला अगोदरच त्यांनी या ठिकाणी कार्यालय उभारलं. त्या कार्यालयाला भारतीय जनता पार्टीचं कार्यालय असं नाव दिलं आणि त्याच्यावरती विक्रम साबळे हे नगरसेवक यांचं कार्यालय असेल असं या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं होतं. धन्यवाद.